नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 या माध्यमातून केमिस्ट्री विषयाचा जे स्टडी करत आहेत यांच्यासाठी चॅप्टर क्रमांक 1 ते 16 याच्यामध्ये जे IMP क्वेश्चन आहेत हे IMP क्वेश्चन आपण डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरचा आज आपण ॲनालिसिस करू आणि त्याच्यामधून जे IMP क्वेश्चन मी तयार केलेले आहेत ते तुमच्याबरोबर डिस्कस करू. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरू करू. याच्यामध्ये हेडिंग टाका इलेक्ट्रोकेमिस्ट्री. याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी डायग्राम द्या. अगोदरच्या चॅप्टरमध्ये चॅप्टर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये आपण डेफिनेशन याला प्रायोरिटी दिली होती. डेफिनेशनचा पार्ट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. काही जण डेफिनेशन करून जात आहे पण पेपरच्या वेळेस डेफिनेशन ह्या विचारल्या जातात. त्याप्रमाणे 5 नंबरचा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री यामध्ये डायग्रामॅटिक पार्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे सेल आहेत तर याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, तर हेडिंग टाकली असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यामध्ये फर्स्ट जो पार्ट आहे डायग्रामचा तो आपण डिस्कस करायचा आहे. चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रो केमिस्ट्री. याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे डायग्राम. याच्यातला कोणकोणते डायग्राम महत्वाचे आहेत तर पहिलीच डायग्राम आहे बघा. पहिली डायग्राम आहे SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्यानंतर लेग सेल आणि लीड स्टोरेज सेल हे 3 सेल आहेत. त्यानंतर पुढचा जो सेल आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये फ्युज्ड NaCl ची डायग्राम आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यामध्ये देऊन घ्या इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. त्यानंतर साल्ट ब्रिज. हा क्वेश्चन सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा जो सेल आहे हायड्रोजन पेरॉक्साइड. त्यालाच आपण H2O2 म्हणतोय. हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 ही जी फ्युअल सेल आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे डायग्राम. ठीक आहे, आणि शेवटचे जे 2 सेल आहेत गॅल्व्हॅनिक सेल आणि कंडक्टिव्हिटी सेल. ठीक आहे, तर ह्या सेल महत्वाच्या आहेत. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, लेग लेंथ सेल, लीड स्टोरेज सेल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl, साल्ट ब्रिज, हायड्रोजन पेरॉक्साइड, फ्युअल सेल, गॅल्व्हॅनिक सेल आणि कंडक्टिव्हिटी सेल. तर ह्या डायग्राम करूनच ठेवा. ठीक आहे, त्यानंतर या चॅप्टर मध्ये पुढचा जो पॉइंट आहे लॉचा. त्यामध्ये एक लॉ आहे तो कोणता आहे कोलोरसिस लॉ. याच्यामध्ये हा जो लॉ आहे तो महत्वाचा आहे. कोलोरसिस लॉ. त्यानंतर जी इक्वेशन आहे नर्स इक्वेशन. ही नर्स इक्वेशन सुद्धा अगोदर पेपरला विचारली गेलेली आहे. त्यानंतरचा जो पुढचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. या सिरीज वरील ऍप्लिकेशन बेसिस वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्यामध्ये हेडिंग टाका इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. याचे काय विचारतील ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन साठी हा पॉइंट तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर SI युनिट वर पण अगोदर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. SI युनिट कोणताही क्वेश्चन राहू नये त्यासाठी आपण संपूर्ण जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण बघतोय. सेल कॉन्स्टंट आणि सेकंड जो आहे SI युनिट मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, तर हे 2 SI युनिट करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रोड आहेत त्यामधला रेफरन्स इलेक्ट्रोड आपण सिलेक्ट केलाय IMP क्वेश्चन साठी. ठीक, नेक्स्ट रिलेशन आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या रिलेशन वरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. करून घ्या. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे
इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, याच्यावरती अगोदर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण KCl, MgCl2 आणि ElCl3 हे सर्व सेल काय केलेत, एन्क्लोड केलेत. ठीक आहे, राईट डाऊन. इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ molten NaCl, KCl, MgCl2 and ElCl3. आणि या चॅप्टर मधला शेवटचा जो क्वेश्चन आहे, रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. राईट डाऊन. रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, तर हे क्वेश्चन चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी महत्वाची आहे. परत एकदा रिपीट करतोय की आपण चॅप्टर क्रमांक 1, 2, 3, 4 साठी डेफिनेशन पाहिल्या होत्या, पण चॅप्टर क्रमांक 5 मध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन साठी आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे सेल आहेत, या सेलचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, लेंज सेल, लेड स्टोरेज सेल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युजन NaCl, साल्ट ब्रिज, हायड्रोजन पेरॉक्साइड फ्युएल सेल, गॅल्व्हॅनिक सेल, कंडक्टिव्हिटी सेल. त्यानंतर जे इक्वेशन दिलेलं आहे त्यामध्ये कोलोसेस इक्वेशन, नल्स इक्वेशन, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज साठी ऍप्लिकेशन विचारले आहेत. SI युनिट, सेल कॉन्स्टंट आणि मोलर कंडक्टिव्हिटी साठी SI युनिट आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर रेफरन्स इलेक्ट्रोड, रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, याच्यासाठी रिलेशन विचारलेले आहे. इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, KCl, MgCl2, ElCl3, याच्यासाठी आपल्याला रिॲक्शन विचारत असतील. आणि शेवटचं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन द कंडक्टिव्हिटी अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, याच्यावरती क्वेश्चन अगोदर आलेला आहे. या चॅप्टर मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर क्रमांक 6 केमिकल कायनेटिक याचा स्टडी करायचा आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद.